पेट्रोल डिझेलच्या पाठोपाठ सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे। नवं शैक्षणिक वर्ष सुरू होताना शालेय साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांपर्यंतची वाढ आता बाहेर जेवणही महागणार। इंधन आणि दुधाच्या दरवाढीनंतर पावाच्या दरात वाढ करण्यात आली। 1 जून पासून मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे दर सुद्धा वाढणार आहेत। वडापाव 13 रुपयांवरून थेट 20 रुपयांपर्यंत पोहोचलाय। शाळेची फी आकाशात, आता स्कूल बसचाही झटका। जवळपास सर्वच गोष्टी महाग झालेल्या आहेत, पण मी तुम्हाला शेतकऱ्यांची काही अवस्था दाखवतो। बीडमध्ये 600 किलो कांद्याला 301 रुपये मिळालेले आहेत। वाहतुकीचे हमालीचे 1500 रुपये शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून देण्याची वेळ आली। ही शेतकऱ्यांची अवस्था आहे। महागाई सर्वच गोष्टींची वाढली, पण सर्वसामान्य जनतेची लुटमार आणि सर्वसामान्य जनतेचे हाल आणि शेतकऱ्यांचे हाल, बिकट परिस्थिती। शेतकऱ्यांच्या मालाला अजिबात भाव नाहीत आणि दुसऱ्या वस्तूंचा सर्रास भाव वाढतोय। शेतकऱ्यांना लागणारे खत याचे सुद्धा भाव वाढलेत, मग शेतकऱ्यांच्याच मालाला भाव का नाहीत? महागाई 2014 पासून जवळपास 70 ते 80% वाढलेत, पण शेतकऱ्यांचे भाव त्याच जागेवरती आहे। शेतकऱ्यांच्या मालाचा भाव अजिबात वाढला नाहीत आणि हे सरकार सांगतायत की सरकार शेतकऱ्यांचं आहे, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे। आणि आज शेतकऱ्यांच्याच मालाला काय भाव आहे आणि बाकीच्या गोष्टींचा काय भाव आहेत हे तुम्ही चांगल्यापैकी बघतायत। आणि हे सर्व गोष्टी फक्त ह्या इथल्या नालायक सरकारमुळे झालेल्या आहेत। ह्या नालायक सरकारला न्याय व्यवस्था चालवता येत नाहीये, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करता येत नाहीयेत। महागाई किती पटनी वाढलीत, पण शेतकऱ्यांच्या मालाला अजिबात भाव नाहीत आणि वरतून म्हणायचं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे। अरे लाज वाटली पाहिजे असं सरकार चालवता वेळेस। सर्वसामान्य जनतेची निव्वळ हाल लावलेली त्या नालायक सरकारने। हल चलाए तूने, ओए तूने फसल